फिफा विश्वचषक 2026 ची दिमाखदार सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी फुटबॉल चाहत्यांना गोल, नाट्य आणि कौशल्याची अभूतपूर्व मेजवानी मिळाली. मेक्सिको सिटीच्या ऐतिहासिक ॲस्टेगा स्टेडियमवर जागतिक पॉप स्टार शकीरा आणि आफ्रिकन सुपरस्टार बर्नाबा यांच्या संगीतमय सादरीकरणाने उद्घाटन सोहळा रंगला. यानंतर झालेल्या उद्घाटन सामन्यासह यजमान मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेवर 2-0 असा विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. जुलियन क्विनोनसने 9व्या मिनिटाला गोल करत प्रेक्षकांचा उत्साह वाढवला, तर अनुभवी स्ट्रायकर राहुल जिमेनेझने 67व्या मिनिटाला गोल करून आघाडी दुप्पट केली. अत्यंत आक्रमक झालेल्या या सामन्यात 3 रेड कार्ड दाखवण्यात आल्याने मैदानावर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. दुसरीकडे ग्वादलहारा येथे दक्षिण कोरियाने झेकियावर 2-1 अशी सनसनाटी मात केली. 59व्या मिनिटाला झेकियाच्या लादिस्लाव क्रेझीने हेडरद्वारे गोल करून आघाडी मिळवून दिली होती. मात्र ह्वांग इन बॉमच्या चमकदार कामगिरीने सामन्याचे पारडे फिरवले. युंगने 67व्या मिनिटाला गोल करत बरोबर साधली, तर 80व्या मिनिटाला त्याच्याच अचूक पासवर बदली खेळाडू Oh Hyun-gunने विजयी गोल नोंदवला. 1 गोल आणि 1 असिस्ट नोंदवणारा ह्वांग दक्षिण कोरियाच्या इतिहासातील असा पराक्रम करणारा केवळ 3रा खेळाडू ठरलाय. या विजयांसह मेक्सिको आणि दक्षिण कोरियाने गटात आपले स्थान मजबूत केले. आता सर्वांच्या नजरा त्यांच्यातील आगामी हाय व्होल्टेज लढतीकडे लागल्या. 48 संघाचा सहभाग असलेल्या या ऐतिहासिक महास्पर्धेत आता खेळाचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुढील काही आठवड्यात फुटबॉल प्रेमींना अशाच अनेक अविस्मरणीय क्षणांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. तुमच्या मते या विश्वचषकात कोणती टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.